जसं की मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मी माझ्या लाईफची फर्स्ट सोलो ट्रिप करायला चालली आहे आणि त्यासाठी आता आम्ही माझी शॉपिंग करायला बाहेर पडतो आहे. लिस्ट सगळी यानं केली होती आणि घेऊन पण हाच देणार आहे, हे पण आमचं फायनल झालं होतं. सो आता आम्ही बाहेर पडतो आहे. बाहेर पडण्याआधी अशी स्टाईल मारणं कंपल्सरी असतं आणि यानं आहे ना मला रस्त्यातून जाताना गाडीवरून असं गोड गोड बोलून लाडीगुडी लागून मी जे ठरवलं होतं की मला 2 ड्रेस घ्यायचे आहेत, त्यानं मला 2 वरून एकावरती आणलं. सो मी पण म्हटलं चला ठीक आहे. पण झालं असं की मला व्हाईट कलरचा ड्रेस घ्यायचा होता, पण मला व्हाईट कलर नाही भेटला. सो मी दुसरा एक कलर घेतला. त्यानंतर मग आम्ही इथं आलो एका स्नॅक्स सेंटरमध्ये. तिथं मला थोडंसं स्नॅक्स वगैरे असं घ्यायचं होतं, काहीतरी असं ट्रेनमध्ये वगैरे खायला. तिथून बाहेर पडल्यानंतर ना मला एका ठिकाणी कलिंगड दिसलं आणि मला खूप दिवस झालं कलिंगड खायची खूप जास्त इच्छा होत होती. सो आम्ही ते घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो एका ठिकाणी जिथं मला दुपट्टा घ्यायचा होता, कारण खूप दिवस झाले मला एक दुपट्टासुद्धा लागत होता. म्हटलं आता आज बाहेर पडलो तर सगळी कामं एकसाथच करून घेऊयात. मग आम्ही घरी आलो. चेतनला बोलले की आज खूप जास्त कामं झालेले आहेत, सो आपण एक काम करू, आपण पॅकिंग आहे ना दुसऱ्या दिवशी करून घेऊ. सो आम्ही दुसऱ्या दिवशी ते पॅकिंग करायला बसलो. पॅकिंग करताना माझ्यापेक्षा जास्त खुश हा माणूस होता. का ते मला कळत नव्हतं. पण हां, मी जेवढं पण आम्ही काही स्नॅक्स वगैरे आणले होते ना, त्यांना इथंच खायला सुरू करून दिले होते आणि त्यानंतर मग त्यांना मला पॅकिंगमध्ये खरंच खूप जास्त हेल्प केली. त्यांना मला व्यवस्थित सगळं सांगितलं, की इथं असं-असं ठेवलेलं आहे. तिथे तुला फिरायला गेल्यावर या दिवशी हा ड्रेस घालायचा आहे, त्या दिवशी तो ड्रेस घालायचा आहे आणि त्यानंतर ना त्यानं मला मेडिसिन पण आणले होते. सो मी त्याला असंच विचारलं नॉर्मली, की या मेडिसिनचं काय करायचं आहे? सो तो काय बोलतो एकदा ऐका. फर्स्ट एड तू तिकडे कोणाला मारलं बिरलं तर त्याला लावून द्यायचं. आणि अशी आम्ही पॅकिंग करून मी एकदा त्याच्यावर नजर घालून घेतली, की सगळं मी व्यवस्थित घेतलं आहे का? आणि थोडीशी नर्वस होते, की होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही? सो बघू होतं आहे का नाही. बाय.